हॅलो फ्रेंड्स, हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? तर आज मी थोडासा वेगळा व्हिडिओ बनवत आहे. मी रेसिपी दाखवणार आहे. मी आज चिकन चिली बनवत आहे. तर आपण आता स्टार्ट करूयात. आणि माझे मिस्टर मला थोडीशी आज जरा फरमाईश केलेली आहे. मी माझी फरमाईश आज पूरी करते ती. खूप दिवसाची नव्हती करत, पण आज तिने नाही असं काही नाहीये, असं काही नाहीये, मी करतच आहे. चला मग आपण स्टार्ट करूयात. तुम्ही बघा, मी अशा प्रकारे सर्व साहित्य घेतलेले आहेत. सर्व मसाले आहेत, अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि थोडंसं चिकन घेतलेलं आहे. मी फक्त यांच्यापुरतंच चिकन चिली बनवणार आहे आणि माझी पहिलीच वेळ आहे चिकन चिली बनवण्याची. तर मी सर्व मसाले एकत्र टाकते. लाल तिखट, काश्मीरी मिर्च, हळद, धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला. तशी ती व्हेजिटेरियन बनली आहे का थोड्या दिवसासाठी? हा, म्हणजे सध्या कसं आता वर्षावास सुरू आहे ना, म्हणून मग मी नाही खाते. म्हणजे उपवास तर मी नाही पकडू शकत, पण सध्या मी म्हणजे नॉनव्हेज टाकलेली आहे. आता त्याच्यामध्ये मीठ टाकते. मीठ टाक. ओके. मीठ चवीनुसार. अजून एक नाही लागणार वाटतं, कारण चिकन थोडंच घेतलं ना आपण. आता मी व्हाईटच टाकणार आहे. पूर्ण अंडे टाकतात, मी थोडंसं व्हाईटच टाकणार आहे. ओके ओके, बस. ओके, थोडंसं अंड्याचं व्हाईट टाकलेलं आहे मित्रांनो. आता छानसं मिक्स करून घेत आहे. मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर ऍड करणार आहे. मग आता कॉर्नफ्लोअर टाकत आहे याच्यामध्ये. थोडंसं कॉर्नफ्लोअर, त्याला चांगली कोटिंग येण्यासाठी. आणि तुम्हाला हवं तर थोडं तुम्ही पाणी ऍड करू शकता. हो, तसं पाण्याची गरज पडणारच नाही. हा, पण जर तुम्हाला वाटलं बॅटर बनत नाही तर तुम्ही तसंही करू शकता. बघा मित्रांनो, अशा प्रकारे स्ट्रक्चर खूप छान आलेलं आहे. मी तर माझी पहिली वेळ आहे, मी पहिल्यांदाच बनवत आहे. मी याच्या आधी चिकन 65 वगैरे बनवलं होतं घरी, पण आता चिकन चिली फर्स्ट टाइम बनवत आहे. बघत होता माझी चिकन चिली रेस्टॉरंट टाइम बनते की नाही हे माझे फक्त मिस्टर सांगू शकतात. मी याच्यामध्ये सर्व मसाले ऍड केलेले आहेत. 2 चमच कॉर्नफ्लोअर ऍड केलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, चवीनुसार मीठ आहे. आणि तुम्ही बघसाल की हे चिकन पकोडे सारखे दिसत आहेत. तर आता मी आता फ्राय करून घेणार आहे. आपण याला चांगले छानपैकी तळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला आपण लास्टला तडका देऊया. जसं त्याच्या शिमला मिर्च, कांदा सर्वच आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. तर आता मी करते, तुम्ही बघून घ्या. थोडं आपल्याला थांबावं लागेल, तेल तापलेलं नाही अजून, छानपैकी गरम पाहिजे तेल. तर आता तेल आपलं तापलेलं आहे, तर मी सुरुवात करते टाकायला. याला छान फ्राय करून घेतलं ना, याला छानसा कलर येतो. आणि लास्टला जर याला चांगली फोडणी दिली की मग तो खूपच छान. मला ना एक वेळेस पनीर चिली बनवायचं होतं आणि मी त्याची पूर्ण तयारी पण केली, पण माझ्याकडे कॉर्नफ्लोअर नसल्यामुळे मी त्याच्यामध्ये फक्त बेसन ऍड केलं. मला असं वाटतं चला काहीतरी नवीन येऊन. आणि मग पुढची तयारी मी करायला गेले. माझ्या मिस्टरांना ते पनीर बेसनामध्ये केलेले पनीर भजे आणि पनीर पकोडे इतके आवडले, त्यांनी मला समोरची म्हणजे रेसिपी बनवू दिली नाही पूर्ण, तसेच त्यांनी पनीर खाऊन घेतलं. त्यांनी बोलतात की पनीर पकोडे खूप छान झाले. असा एक अनुभव आहे. पण माझ्या चिकन चिली मध्ये तसं काही होणार नाहीये, कारण याच्यामध्ये मी टेस्टी बनलेले खूप टेस्टी बनलेले पकोडे काय लागलेले जबरदस्त. जवळपास आता 90% कुक झालेलं आहे. थोडंसं दाखवता का समोरून? त्याचा कलर बघा ना, खूप सुंदर आलेला आहे कलर. हे बघा, खूपच छान दिसत आहे. मला थांबायला घेताना थोडा प्रॉब्लेम आहे, मी घेते असं व्यवस्थित घेते. ओके, हां, 90% कुक झालेला आहे आणि कलर तर खूपच छान, खूपच सुंदर कलर आलेला आहे. चला आता आपण याच्यानंतर पुढची प्रोसेस तयारी करूयात. जशी माझी अर्धी तयारी करून झालेली आहे, थोडंसंच काही बाकी आहे ते पण मी करून घेते. आता मी ऑइलमध्ये जे फ्राय केलं होतं ना चिकन, तेच तेल घेते मी. आणि मग मी आता बघा हे कट केलेलं आहे, शिमला मिरची आहे, कांदा आहे. आता मी याला फ्राय करून घेते. आणि थोडासा प्रयत्न मला ते चिकन चिलीमध्ये लसूण आणि अद्रक
खूप बारीक कट करतात, माझ्याकडून जेवढं जमलं मी तेवढं कट केलं. चालेल चालेल, काय आहे. काय टाकू आधी? लसूण. हा, लसूण हे टाक. तुम्ही आता आधी हे टाकते, हा. आणि त्याच्यानंतर शिमला मिरची आणि कांदा टाकते. हा. आता मस्त फ्राय होऊन देते. तुम्ही शिमला मिर्च आणि कांदा आहे ना, तुम्ही असं चिकन सारखं सुद्धा फ्राय करू शकता, डीप फ्राय, आणि शालो फ्राय पण करू शकता, तुम्हाला जी पद्धत आवडेल ती. पण एक छानपैकी याचं खूप झालं पाहिजे ते, आपण ज्यावेळेस तुम्ही शालो फ्राय करसाल त्यावेळेस. मी हिरवी मिरची टाकते याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये ना आता टोमॅटो केचप टाकूयात, डार्क सोया सॉस आणि रेड चिली सॉस पण आपण याच्यामध्ये ऍड करूया, जो की त्यामध्ये पडतोच. त्याशिवाय कसं बनणार हे चिकन चिली. आता मी स्टार्टिंगला आता टोमॅटो केचप टाकते. टोमॅटो केचप मी पूर्ण ऍड करते. ओके, अजून मी टोमॅटो केचप ऍड करणार आहे. डार्क सोया सॉस मात्र तुम्ही थोडा टाका, जास्त ऍड करू नका, तुमच्या क्वांटिटीनुसार टाका तुम्ही. मी माझी इथे चिकनची क्वांटिटी कमी घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी माझ्या क्वांटिटी आम्ही कमीच टाकतो. आता हे टोमॅटो केचप झाले, कांदा आणि ते शिमला मिरची सॉफ्ट, पूर्णपणे सॉफ्ट झाले. आता हे डार्क सोया सॉस आहे बघा साहेब, तो लिक्विड टाईप. बस 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 बस, जास्त नको. रेड चिली सॉस माझ्या हातावर पण आलेला आहे, मी हँड वॉश करून घेते. ओके ओके, हँड वॉश झालेला आहे. आता रेड चिली सॉस. आता हे आहे रेड चिली सॉस, त्याचा कलर याच्यापेक्षा डिफरन्स आहे. ओके, खूप छान सुगंध येतो, एकदम मस्त वाटत आहे. आता ह्याला जरा आपण मिक्स करूया. हो, आता आपण मिक्स करून घेऊयात छानपैकी. छान आहे, मस्त आहे. बघा मी किती हुशार आहे बघा. आता आपण त्यामध्ये चिकन ऍड करूया. आणि ते थोडं थिक होण्यासाठी त्यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवरचं पाणी पण टाकतो. अच्छा, पाणी. ठीक आहे, मी आता लगेच पाणी बनवते आणि आपण पाणी ऍड करूया कॉर्नफ्लॉवरचं पाणी. अच्छा, हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी मी बनवलेलं आहे, मी विसरले होते. थँक्यू साहेब, तुम्हाला आठवण करून दिली, माझ्या लक्षातच नाही आलं. मी डायरेक्ट असंच दाखवणार होते. इथं सूप पण बनवतात ना, आपण सूप नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बनवूया. चालेल चालेल. सध्या आपण चिकन चिली एन्जॉय करूया. त्यामध्ये थोडं मीठ टाकण्याची गरज आहे का? तुम्ही थोडं टेस्ट केलंय का? मी मीठ थोडं ऍड करते आणि थोडंसं मग तिखट पण ऍड करते. हिरवी मिरची टाकलेली आहे, थोडंसं तिखट पण ऍड करते. जरा आपण त्याला आपला टच देऊया. ओके, आपला देसी टच. ओके, हे बघा मीठ थोडंसं कमी करू, अजून कमी कर आणखी. बस बस. आणि हे आपलं चिली, बस रेड चिली आणि काश्मीरी मिर्च पण थोडीशी ऍड करते. काश्मीरी मिर्च ऍड करू थोडीशी, बस ना. साहेब, तुम्हाला हे सगळं टेस्ट करायचं आहे, तुम्ही एन्जॉय करणार आहात, त्यामुळे मी तुम्हाला विचारून पण टाकत आहे. दिस इज नॉट युअर बिझनेस. हे बघ, मी कसं, माझं कसं होतं, मी व्हेजिटेरियन आहे ना, त्याच्यामुळे मी टेस्ट नाही करू शकत काही. सही आहे, सही आहे. माझं जरा हे झालं ना, त्यानंतर मी स्वतः टेस्ट करीन. तुम्ही फक्त माझ्याकडे बघा. सध्या त्याचं डिपार्टमेंट तुम्हाला देखा. हो. बघा मित्रांनो, आमची ड्राय चिकन चिली बनवून रेडी झालेली आहे. हे तर मी जास्त करून बाहेर हॉटेलमध्येच बघितलेलं आहे, पण मजा आली आहे. मस्त फर्स्ट टाइम केलं आणि खूप छान पण स्ट्रक्चर आलेला आहे. हॅलो फ्रेंड्स, बघा मी आज चिकन पुलाव बनवलेला आहे, चिकन चिली आहे, पुन्हा परत मिक्स व्हेज भाजीमध्ये मी चिकन मिक्स केलेलं आहे, कांदा चपाती, अशा प्रकारे मी माझ्या मिस्टरांची छानपैकी मेजवानी तयार केलेली आहे. चला तर आता आपण त्यांना सर्व करूया. चला आता आपण हे गरम गरम ताट घेऊन जाऊयात माझ्या मिस्टरांकडे. हे घ्यावं साहेब, लेके आओ जल्दी लेके आओ. हो 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 हो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली थाळी सजलेली आहे.
तुम्ही बघू शकता त्यामध्ये चिकनची भाजी आहे, चिकन पुलाव आहे आणि चिकन चिली आपली स्पेशल बनलेली आहे. तर आपण खाऊन टेस्ट करूया कशी बनली आहे ती. सर्वप्रथम भाजी टेस्ट करूया. खूप छान अशी भाजी झालेली आहे. आता आपण चिकन चिली खाऊन बघूया. मित्रांनो रेस्टॉरंट सारखीच चिकन चिली झालेली आहे. खरंच ना, मी पहिल्यांदा बनवलेलं आहे. थोडी पण 19-20 नाही, परफेक्ट रेस्टॉरंट सारखीच चिकन चिली झालेली आहे. पण आता पुलाव टेस्ट आणि आता आपण पुलाव खाऊन बघूया. थोडी कलेजी घेतो. वा, ॲज युज्युअल तुझ्या हातातही चांगला तसाच बेहतरीन पुलाव झालेला आहे. थँक्यू. मला पुलाव खूप आवडतो. बिर्याणीपेक्षा जास्त मी पुलावच प्रेफर करतो. हां, यांना पुलाव खूप आवडतो आणि मी नेहमी पुलाव घरी बनवत असते कारण यांना यांचं फेवरेट आहे पुलाव डिश, चिकन पुलाव डिश. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? छोटासा ब्लॉग बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मिळूया लगेच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त. बाय बाय. बाय बाय.